आमच्या ना तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमच्या ना ऑफिसमध्ये आता सिक्रेट संता आहे. सो मला सुद्धा माझ्या सरांचं नाव आलं आहे. सो मी ना त्यांच्यासाठी असं गिफ्ट करायचं प्लॅन करते आहे. सो त्याच्यासाठी मी ना एक फ्रेम करणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते मी ना त्यांच्या जो बेबी आहे ना त्याचा एक फोटो फ्रेम करणार आहे. सो त्यांचा जो फॅमिली मेंबर आहे ना तो आमच्या ऑफिसमध्येच काम करतो. सो त्याच्याकडून मी सारे फोटोज कलेक्ट केलेत. मी दाखवते तुम्हाला. हे सगळे मी फोटोज कलेक्ट केलेत पूर्ण. आणि आता ते माझ्या ह्याच्यावरती ना असे लावले. सो मी ना प्लॅन करते आहे की मी ते कसे करू शकते आणि कसे अरेंज करू शकते. आणि मी तुम्हाला दाखवते की मी पूर्ण फ्रेम कशी करणार आहे. ठीक आहे. मी ना आता माझं जे सिक्रेट सांता होतं ना तर सिक्रेट सांताचं जे मला करायचं आहे ना ते मी सगळं इथे घेऊन बसली आहे. मी तुम्हाला दाखवते. आता रात्रीचे किती 12:30 झालेत आणि मी आता करायला बसली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी ना फोटोज आहेत 1 to 12 मंथ्सच्या बेबीचे जे मला गिफ्ट करायचं आहे. सो इथे माझं सगळं क्राफ्टिंगचं रेडी आहे. सो मी आता स्टार्ट करते हे बनवायला. आधी तर मी हे सगळं कट करून घेणार आहे. मी तुम्हाला ना दाखवते. ते कट केलेत. चालू आहे माझं काम कट करून. मी ना हे असे कार्ड्स बनवलेत. आता हे मला प्लेस करायचे आहेत सगळे. इथे मी मूवी पण बघते साईड बाय साईड. सो हे आता मी सगळे प्लेस करणार आहे ह्या पिंकवाल्या पेपरवर. आय मीन मी एक ड्रॉइंग पेपर टाईप थोडासा जाड पेपर घेतला आहे. आणि हा वाला एक व्हाईट जाड पेपर होता ज्यावर मी हे सगळे प्लेस केलेत. सो आता करणार आहे मी. माझं चालू आहे. हे बघा, मी ना हे सगळे असे कार्ड्स आता बनवले 1 to 12 मंथ्सवाले सगळे. आता हे मी पुढचं काम करायला स्टार्ट करणार आहे. हे एवढं सगळं केलं आहे मी आता. आणि जे आता स्टिक करायचं जे काम आहे ना ते मी उद्या करणार आहे. उद्या बघते, उद्या सकाळी किंवा दुपारी करेन. कारण परत नंतर मला ते फ्रेम करायला पण द्यायचं आहे. म्हणजे कसं एक 2 दिवसात ते लगेच भेटलं पण पाहिजे फ्रेम करून असं. सो मी ना यार मस्त वाटतं यार. असं खूप दिवसांनी करते आहे मी असं क्राफ्टिंग वगैरे. मला आवड खूप आहे या सगळ्या गोष्टींची. सो ते चालू आहे. रिझल्ट्स तर तुम्ही बघालच. हे बघा, मी ना इकडे हे सियाचे ना सगळे फोटोज चिपकवते आहे. सिक्वेन्समध्ये मी लावलेत पूर्ण. आता मी हे चिटकवायचं काम करते. इथे सेलोटेप बोलते सॉरी फेविकॉल आहे. इथे मी माझा मूवी कंप्लीट करते. मी मूवी हा सेकंड टाईम बघते. पहिला मी बघितलेला, आता परत बघते आहे. सो तुम्ही बघू शकताय. बघा किती मस्त वाटतंय. इथे वरती मला लिहायचं पण आहे तिचं नाव वगैरे सगळं. त्यामुळे मी जागा सोडली आहे सगळी अशी वरती. हे बघा किती मस्त वाटते यार. हे फ्रेम केल्यावर ना भारी वाटेल. मी ना आता हे करते आहे. लाईट पण इथे बंद केला. इथे नाव वगैरे लिहिते तोपर्यंत. हे मी आता स्टिक तर केलं आहे पूर्ण. बड़ा लाइट नहीं कि बड़ा लाइट इथे ना आम्ही विचारायला आलोय फ्रेम करायला. सो आता बघतो ते काय बोलतात. ए यार
पप्पांना इथे पॅकिंग करते फ्रेम. इथे मी हे गिफ्ट रॅप सुद्धा आणले पॅक करायला. ठीक आहे. हे घ्या, हे एवढंच ठेवा. आणि हे तुमच्याकडे ठेवा सुनील दादा. वाह. वो किरण सर कुछ तो बोल रहे थे कि उनको गिफ्ट अच्छा नहीं मिल रहा है. अरे किरण के तो गलत हो गया. क्या हुआ किरण? अरे वहाँ कैसे वैसा असं ठीक है. क्या हुआ? बता मेरे को क्या हुआ? कोई मारा तुझे तो नहीं मार सकता कोई. तूने किसी को मारा? हाँ फिर किसी को मारा नहीं, फिर वो एग्रेशन में लेकिन क्या सीन है? क्या क्या है लोग क्या क्या हो गया? क्या हो गया? क्या हो गया नीचे हम लोग देखते क्या मिला रवि सर? फूल मिला. फूल फूल बिना बिना ये रैपिंग के. रैपिंग में देखिए. किसने दिया फूल? वही तो सीक्रेट है. लेकिन इतना बेचारा किसको इतना ही लगा? उनका सेंटर फूल दिया बहुत सिर्फ. गरीब है. किरण की साइज देखो. किरण का साइज सेंटर का बहुत हिसाब से गरीब तो है. देते. किरण का सेंटर वेरी पुअर, वेरी पुअर. क्या दिया फूल? और ब्लू वाला? हे भगवान कौन कब और गैस भी करना है किसका किसने गिफ्ट दिया है ये भी बताना है. ऊपर से सब आए. शुभम का दे शुभम का. लड्डू है. मैं क्या बोल रही हूँ ये देख किरण का गिफ्ट है और किस किस को लगा था कि किरण लड़की है. ओ बाबा वीडियो चालू है. अब भी डालेगा. किरण का गिफ्ट. अरे वो मुरझाएंगे नहीं. किरण मैडम ने बचे था. रो देती यार. पूजा रो देती सर. यार थैंक यू. अरे किरण सर बताओ किस गैस करो. लीला बेस्ट गिफ्ट है. अरे फूल किधर है? फूल भी दे दो. फूल भी है उसके साथ. अच्छा है, अभी अच्छा लग रहा है. मैंने बोला ना ये तर मी आता जस्ट ऑफिसमधून निघाली आहे. मस्त सगळं सेलिब्रेट वगैरे करून झालं आहे. हे माझे गिफ्ट्स इथे आहेत. सो निघाली आहे. मी गिफ्टची वाट बघते आता. सो येस, माझं गिफ्ट मी जे बनवलेलं गिफ्ट आहे ते किरण सरांना खूप आवडलं आहे आणि ह्याचा मला खूप जास्त आनंद आहे. सो तुम्हीसुद्धा असं काही ना काहीतरी गिफ्ट करू शकता कोणाला ना कोणाला तरी. सो मी हे कसं बनवलं ते आजच्या ह्या संपूर्ण ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्हाला कसं वाटलं हे जे मी क्राफ्टिंग केलं आहे ते मला नक्की माझ्या ब्लॉगमध्ये सांगा. आय मीन कमेंट करा मला. आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो आता इथेच. सो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.